नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। फरार असलेल्या डॉक्टर घुगे यांचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज। उद्या होणार त्यांच्या अर्जावर न्यायालयात सुनावणी। डॉक्टर घुगेंना जामीन मिळते का याची जनतेत मोठी उत्सुकता। लातूर येथील सुरक्षा रक्षकाचा बेदम मारहाण करून खून केल्याचा आरोप असलेले लातूर येथील आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे हे अद्याप पोलिसांना हाती लागलेले नसताना त्यांच्या मार्फत वकिलाने अटकपूर्व जामिनासाठी लातूर येथील न्यायालयात अर्ज केला आहे। त्यांच्या अर्जावर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे। याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की लातूर येथील आयकॉन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रमोद घुगे यांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते। यातच सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या डॉक्टर घुगे यांनी आता वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे। यावर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे। डॉक्टर घुगे यांना अटकपूर्व जामीन मिळतो का याची मोठी उत्सुकता जनतेमध्ये आहे। डॉक्टर प्रमोद घुगे व त्याच्या सहकाऱ्यांनी अनिकेत मुंडे याने सुरक्षा रक्षक बाळू डोंगरे याला हॉस्पिटलच्या 6व्या मजल्यावर नेऊन स्टॅम्प, बॅट आणि प्लास्टिक पाईपने मारहाण केली होती। बाळू हा सातत्याने कामाच्या पैशाची मागणी करत असल्याने त्यांनी ही मारहाण केली होती। मारहाणीनंतर तो अपघात असल्याचा बनाव करून आयकॉन हॉस्पिटलमधून MLC शिवाजीनगर पोलीस ठाण्याला देण्याचे कामही या डॉक्टरांनी केले होते। मात्र मयत बाळूच्या अंगावरील जखमा पाहून त्याचा मृत्यू अपघातामध्ये नाही तर मारहाणीत झाल्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला होता। यानंतर पोलिसांनी अधिकचा तपास केल्यानंतर बाळूचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते। बाळूची आई प्रेमा डोंगरे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर प्रमोद घुगे व अनिकेत मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याची नोंद होताच डॉक्टर घुगे व अनिकेत मुंडे हे फरार झाले आहेत। त्यांच्या शोधासाठी 3 पथकेही रवाना झाली आहेत। त्यांचा शोध सुरू असताना ते पोलिसांच्या हाती मात्र लागले नाहीतच, परंतु डॉक्टर घुगे यांच्या वकिलांनी त्यांच्या जामीन अर्जासाठी कोर्टाकडे अर्ज केला आहे।